हॉटस्पॉट चालू कर, बंद क्यों किया? नहीं हो उन्हाचा पारा जास्त वाढल्यामुळे लोक जास्त सरबत प्यायला येतात. लिंबू सरबत जास्त होतं, त्यामुळे उन्हाचं लोकांनी सरबत जास्त प्यायला हवा. नेमकं आता कुठल्या कुठल्या सरबताची हे आहे? माझ्याकडे सरबत मिल्कशेक दोन्ही आहे. ऑरेंज सरबत आहे, कालाकंटा आहे, कैरी आहे, लिंबू सरबत आहे, जिरा सरबत आहे. मिल्कशेक मध्ये भरपूर व्हरायटी आहे. आता उन्हाच्या मध्ये सगळ्यात जास्त मागणी पडते. उन्हामध्ये जास्त सरबतच पितात लोक. ऑरेंज आणि कालाकंटा आणि लिंबू सरबत. दादा काय सांगणार, गरमी वाढली, गिराईक वाढलं, काय बोलतो? गरमी वाढली, फार गरमी वाढली, त्याच्यामुळं फार गिरायकं पण वाढले. म्हणजे सगळे गिरायकं घाई करतात, सगळ्यांना गरमी झाली, अशी परिस्थिती अशी आली काय, फार गरमी झाली. त्याच्यामुळं लई तकलीफ होऊ राहिली. गिरायका लई तकलीफ देऊ राहिले. म्हणजे कसं हे बोलतो मला दे, ते बोलतो मला दे, द्यायचं कोणाकोणाला. आम्ही पण माणूस आहे, जे आहे ते बरोबर करतो. साधारण तुमचा आता धंदा किती वाढला? 5 ते 6 झाले, 7 ते 7 झाले, असं झालं. असं वाढत चाललं, म्हणजे कमी नाही, वाढत चाललं. लोकांची डिमांड काय आहे? लोकांची डिमांड फ्रूट बाउलवर लई आहे जास्ती. का फ्रूट बाउल जरा पोटामध्ये थंड लागतं आहे, हा फ्रूट बाउल खावा. त्याच्यामुळे काय नाव तुमचं? माझं नाव सत्तार खान, अब्दुल सत्तार खान. काय सांगणार दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही गोळ्याचा आनंद घेतला? नमस्कार, मी अशोक नामदेव भोईर. मी पत्रीपूलवरनं इथं आलेलो आहोत, कारण की तिथे खूप गरमी आणि वातावरणाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. तर हे वातावरणाचं टेम्परेचर असं दिवसेंदिवस आणि पुढे पण असंच वाढणार आहे. परंतु जेवढे पण तरुण मंडळी आहे, तर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त झाडे लावा. कारण की जास्तीत जास्त झाडं तोडल्यामुळे आणि हे बिल्डिंग वाढल्यामुळे आणि जिथं जिथं पब्लिक लोकसंख्या वाढते, तर झाडाचं तोड जास्त झालं, तर त्याचाच परिणाम हे पूर्ण वातावरणावर झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच या वर्षी म्हणजे एवढं तापमान वाढलेलं आहे की याच्यामुळे ना गरमी सहन करणं एकदम असह्य झालेलं आहे. आणि परंतु हे असह्य झालेलं आहे, म्हणूनच आता मानवजाती असं करत आहे की जास्तीत जास्त पोटात कसं गारवा मिळू शकतं आणि थंडावा कसा मिळू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या पोटात पण गरमीमुळे खूप त्रास होता, परंतु आम्ही इथं गोळ्यावाल्यापाशी आलेलो आहोत आणि हे गोळा खाल्लेला आहे. तर त्या गोळ्याचं म्हणजे तापमान म्हणजे थंडावा म्हणजे तात्पुरता आहे. परंतु जर नैसर्गिक म्हणजे आपल्याला थंडावा पाहिजे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि त्या हिरवागार या नॅचरल म्हणजे थंडावा आपल्याला असेल तर शारीरिक आणि चांगलं आरोग्य भेटू शकतं. मी हेच जवान तरुण पिढीला आणि येणाऱ्या पण तरुण पिढीला मी हेच माझं बोलू इच्छितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.